सांगा मी तर सांगा लवकर सांगा. पुढीलपैकी कोणती घडण घनाची नाही सांग. आता सांगितले घन इष्टिकाची तर घनाच्या. सर 2. ओके दोन बरोबर. व्हेरी गुड दोन बरोबर. आता बघा घनाच्या बरोबर व्हेरी गुड. कारण घनाचे पृष्ठभाग सर्व काय असतात चौरस. बरोबर सर्व पृष्ठभाग चौरस. आता हे आयताकार आहे कॅन्सल करा. इथे एक आयताकार आहे कॅन्सल करा. इथे एक आयताकार आहे कॅन्सल करा. बघा हे चारही तुम्हाला चौरस दिसतो. ओके चौरस म्हणजे त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. त्याला आपण चौरस म्हणतो. ओके तर हे झालं सर बरोबर. म्हणजे हा तुमचा घन तयार होतो. त्याला किती याच्यापासून तुमचा काय होतं घन तयार होतं. बघा घन होतो ते बघा किती भाग आहेत एक भाग दोन चार पाच आणि सहा. सहा पृष्ठापासून एक घन तयार होतो. बघा एक क्यूब घ्या कलरचा क्यूब घ्या त्याला सहा पृष्ठे असतात तो तुमचा घन असतो. ओके क्यूब घ्या अजून जो आईस क्यूब आहे त्याला पण सहा पृष्ठे असतात आणि तो पण चौरस आकृतीच असतात. पृष्ठे कशी असली पाहिजे आपले चौरस आकृती असेल तर ते घनाचे घन असणार आहे घनाची घडण असणार आहे. पण सर तुम्ही म्हणजे सर या क्यूबला आम्ही कसं करणार या सर या आईस क्यूबला आपण घडण कशी तयार करायची तर करता येणार नाही. तो वितळून नाही पाणी वितळून जाईल मला करता येणार. हा? तुमचं बॉक्स असेल बॉक्स ओके ओके ठीक आहे. प्रश्न करता येणार. ठीक आहे त्याचं पाणी होईल बरोबर आईस क्यूबचं. पुढील पैकी कोणत्या घडणीतून उघडा उघडा डब्बा तयार करता येईल. उघडा डब्बा तयार करता येईल म्हणते. चला उघडा डब्बा पुढील पैकी कोणत्या घडणीतून उघडा डब्बा तयार करता येईल कोण सांगेल तर चल सर काही कोणी बोला. सर खालच्या 2 आकृत्या दाखवा. दिसतेत की रे दाद्या दिसतेत की वा खालच्या नाही दिसतेत. दिसत आहे वरच्याच दिसत आहेत. अरे जे मला दिसते तुला दाखव बघा मला दिसते तुला दिसत नाही का ते तुला दाखव. मग कॅमेरा बघ तू मग कॅमेरा मी तुला दाखवतो माझ्या मोबाईल मध्ये दाखवतो तुला. बघ माझ्या मोबाईल मध्ये मी आता दिसतोय का बघ दिसल्या तर आता दिसल्या दाखवतो सर आता दिसल्या. अरे काहीतरी सांगतोय. मला सतवतोय तू हा काहीतरी सांग. कशा दिसते आता मी बोलले की दिसतात. सांग बाबा कोण सांगणार आहे समजलं का. हो मनस्वी मॅम मनस्वी मॅडम हो मॅडम यस सर. तुमच्या लक्ष दिसत नाहीये. मनस्वी मॅडम यस सर. सांगा की तुमची झोपच आली नाहीये असं समजलं. सर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर बरोबर आहे मनस्वीचं करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड वेलकम मनस्वी तुझं स्वागत आहे. ओके ओके सकाळी मॉर्निंग मध्ये तुझं स्वागत आहे. एक बार मनस्वी क्लॅप करायचं तिने उत्तर सांगितलं. ओके तर करायला पाहिजे क्लॅप. आपल्याला दुसऱ्याचं पण आपल्याला हे कौतुक करतात. हे उघडा डब्बा तयार होतो. आता पेंटामिनो पासून आपला उघडा डब्बा तयार होतो. आता सांगितलं आपण पाणी तापतो डब्बा ते आता खेड्यातल्या माहितीये खेड्यात जुगाड करतात. भांड खराब होती म्हणून काळ होती म्हणून त्याला कापून त्या पिप्याला हे करतात. ओके पाणी तापायला तो उघडा असतो. बरोबर तर बघा सहा पृष्ठे नसणार आहे त्याला पाचच पृष्ठे असतात. उघड्या बॉक्सला पाच पृष्ठे असतात. बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा याच्यापासून पूर्ण बॉक्स तयार होईल. उघडा बॉक्स होणार नाही. सहा भाग आहेत. एक दोन तीन चार पाच आणि हे सहा सहा पृष्ठे आहेत. याच्यापासून पण होणार नाहीये. ओके उघडा बॉक्स. ओके चला आता इथं दाखवतो. चौथ्या मध्ये बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा इथं पण सहा आहेत कॅन्सल करा. एक दोन तीन चार आणि पाच ऑप्शन क्रमांक 3 इज करेक्ट आन्सर.
कारण उघडा डब्बा होण्यासाठी आकृती पेंटामिनो हवी. बघा खाली लिहिलेलं पण आहे. ओके, चला पेंटामिनो आहे 5 पृष्ठे, 1 2 3 4 आणि 5. भागवत समजतंय? अरे बाळा, ए पिल्ल्या, समजतोय? ए बोलशील का? बोलशील का रे पेंटामिनो? ए भागवत पेंटामिनो, बोलशील का रे? बोल रे, मी काय तुला काय खाणार नाहीये बोललं तर. हम्म, थोडं समजतंय? थोडं सर. आता याच्यात थोडं थोडं समजायचं काय बाळा? पेंटामिनो, आपण 5 बॉक्स असतो उघडा बॉक्स, ते पेंटामिनो म्हणतात. 5 पृष्ठे असतात. पृष्ठे म्हणजे काय? याला काय समजायला थोडं थोडं? तुझं लक्ष पाहिजे, थोडं थोडं नाही, पूर्ण समजलं पाहिजे. थोडं थोडं समजायला थोडं थोडं खातो तू? अं? मम्मी बसते का सोबत तुझ्या? बरे, मम्मी बसते का? मम्मीला विचार, मम्मी सांगते तुला छान बाई. अजून डब्बा ओपन करून दाखवूया. ओके, थोडं थोडं समजते. थोडं थोडं खातो का? पोटभरच खातो की? हा, थोडं नाही, पूर्ण समजायला पाहिजे. थोडं थोडं लक्ष नसेल तर असं होतं, थोडं थोडं समजतं. उगं कारण सांगायचं नाही, थोडं थोडं समजतं, पूर्ण समजलं पाहिजे. नसेल तर विचार, मी सांगतो की परत परत. थोडं थोडं समज. तर आता हे कोण सांगणार बाबा याच्यात काय म्हणते? हा हा क्वेश्चन तुमचा आलेला आहे बाबा, 19 ला आलेला आहे आणि तसं आले केलेला पण आहे. चला आता बघून सांगायचं नाही, वाचा, वाचन करा. तुम्हाला आलेला क्वेश्चन तुम्हाला दाखवतोय, एक्सप्लेनेशन पण आहे इथं तुमच्या समोर दिसते. तर तुम्हाला नुसतं बघून समजून सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, बघा आकृतीतील दाखवल्याप्रमाणे घडी घालून घनाकृती खोका बघा तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर येईल? म्हणजे आर च्या अक्षराच्या असलेल्या पृष्ठावर विरुद्ध विरुद्ध पृष्ठावर आरच्या विरुद्ध पृष्ठावर कोण येईल असं विचार. ओके, विरुद्ध पृष्ठावर, आरच्या विरुद्ध पृष्ठावर कोण येईल? तर बघा एक ट्रिक सांगतो, ट्रिक नुसारच आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके ओके, तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो, त्या ट्रिक नुसारच करायचं. ओके, तर आपलं चुकणार नाही. ओके, एक्झाम मध्ये बघा सगळ्यांनी लक्ष द्या. सभी लोग ध्यान दीजिए, इधर देखो सब, देखो. हाँ, ये दिख रहा है यू, आपल्याला यू दिसते का? सॉरी, यू यू दिसते का? बघा यूच्या समोर आता हे जे आहे ना, एक मधला सोडलाय, पी सोडून जो पुढचा सर येतो हा इथला सर, तो याच्या विरोधात येतो. यूच्या विरोधात कोण येतो? ए येतो. बघा एक बॉक्स सोडायचा, ए येतो. ओके, विरोधाची लिहितो. आता पी च्या विरोधात हा एल सोडायचा, हा पी च्या विरोधात. ओके, राहिलंय कोण आता? हे दोघं तर झाले, आता राहिलंय कोण? एल आणि आर राहिला. बरोबर, एल आणि काय राहिलं? आर राहिलं. मग आता हे एकमेकाच्या विरोधात असणार आहे. ओके, एक मधला सोडायचा. ओके, पी च्या विरोधात आय आणि आता राहिलं दोघच, आरच्या विरोधात कोण येईल मग? एल. कळालं सगळ्यांना काय करायचं? तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं ऑप्शन बरोबर आहे. ओके, तर बघा इथं तुम्हाला समजलं पाहिजे. बघा मी काय केलंय, यू आहे, यू च्या दोघांच्या मधला जो सोडायचा, हा मधला सोडायचा, हा याच्या विरोधात येतो. ओके, त्याच्यानंतर आता हा पी आहे, पी ला सोडायचा, पीच्या पुढचा हा समोरचा सोडायचा, समोर पण आहे, तर हा त्याच्या विरोधात असणार. ओके, त्याच्या विरोधात. मग राहिलाय शिल्लक हे दोघं, हे एकमेकाच्या विरोधात असतात. ओके, समजलं सगळ्यांना काय करायचं? बोला सगळ्यांनी, बोललं तर मी पुढे जाईल.
चला बोला. सुघोष समजलं का? हो अरे सर. हो. झोपले का रे? सगळे हो झोपले का? सर. श्रुतिका झोपली? हो सर. हा. रुचिता झोपली का? नाही हम्म. चला ठीक आहे. समजणं फार महत्वाचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न वाचायचा. खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकत नाही? लगतचे पृष्ठे कोणत्या रंगाची येऊ शकत नाही? कोणाच्या? लालच्या. आता सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला ऑप्शन न बघता उत्तर सांगता आलं पाहिजे. ओके, क्वेश्चन वाच. कोण वाचणार क्वेश्चन? आणि तुम्ही जे एक्सप्लेन करणार आहे, मी नाही सांगणार. कोण वाचणार प्रश्न? 2020 ला आलेला आहे, तर कोण वाचणार? चल रे भागवत वाच. मराठी वाचता आलं पाहिजे. वाच. खालील आकृत्या दुमटून घन बनवल्यास लाल रंगाचा लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? बरं, एवढं वाचलास, असं वाचलं तर चालेल का आपल्याला? जरी तिसरीला जरी असेल तरी आपल्याला फास्ट वाचायला शिकायचं बाळा. हं? ठीक आहे. तर बघ आता जे कसं वाचेल. हा, जे वाच रे कसं वाचशील बघू बरं. जे कसं वाचतं बघ. जे मनस्वी कसं वाचतं बघ. तो दाखव. जे वाच रे. खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? बरोबर, मनस्वी वाच बरं बाळा. खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? बरं, सुभाष वाच रे एक बार बाळा. खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? बरं, आता हे आपल्यापेक्षा बघ, आता सुघोष आहे. सुघोष कधी आहे? तो आता चौथीला आहे बाळा. बघ, आता सुघोष किती मस्त वाचलाय. मनस्वी किती गोड आवाजात वाचली. आपला जय किती गोड आवाजात वाचलाय. बघ, तर असं वाचण्यासाठी आपल्याला दररोज वाचन केलं पाहिजे. ओके, काय म्हणतो भागवत? समजत? भागवत समजत का रे? समजू लागलंय का तुला? समजू लागलंय? आपल्याला वाचायचं आहे. रेग्युलर वाचन करता आलं पाहिजे. ओके ओके, वाचन असं वाचायचं की बाबा पुढचाला पण समजलं पाहिजे आणि आपण स्पष्टपणे वाचायचं. ओके, तर खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाहीत? लगतच्या, कोणाच्या लगतच्या? बघा, लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ कोणतं येऊ शकत नाही? लाल, लाल रंगाचे. आपण लाल पेन वापरू म्हणजे कळेल आपल्याला. बघा, ह्या लाल, लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ, लगतचे पृष्ठ म्हणजे लाल रंग कुठे आपण शोधूया. हा, याला, याच्या लगत कोण कोण येणार नाही असं विचार. लगत कोण येणार नाही? निळा कलर येणार नाही, नारंगी येणार नाही आणि हिरवा येणार नाही. आता हे आणि हा पण येणार. गुलाब हा लांब जाईल तुमच्या. ह्या लगत हे येईल, येईल. हा तुमचा काय असणार आहे? गुलाबी लांब असणार आहे. ओके, गुलाबी लांब असणार आहे. हा येणार नाही. ओके, मला वाटतं हा पण तुमचा येतो बरं का. हा पण जवळच येतो, लगतच आहे, त्याच्या जवळच आहे. तो दूर आहे, हा सर, पण लगत. त्याला दुमडल्यावर तो जवळ येईल. हा, हा पण जवळ येतो. ओके, हा तिन्ही पण जवळ, चारही जवळ येतात. ओके,
तर लांब हा त्याच्या कोण आहे, अरे दुमडल्यावर हा पण येतो रे, येलो वरच येणार ना, पण लांब आता लगतच आहे. ओके, हे लांब आहे, फक्त कोण लांब आहे त्याच्या, पिवळा कलर लांब आहे बघा, तुम्हाला लगत येणार नाही. ओके, विरुद्ध दिशेने बघा, विरुद्ध दिशेने. ओके, जो विरोध आहे तो लगत येणार नाही, याच्या विरोध जो आहे तो लगत येणार नाही. तर तुम्हाला आताच सांगितलं हे सगळे लगतचे आहेत बरं का. हाय लगत येतो, निळा आला, नारंगी पण लगत येतो, पिवळा हा लांब आहे, याच्यापेक्षा खूप लांब आहे. ओके, विरोध येतो, आणि हा गुलाबी पण लगत आहे. बघा आता विरोधात कसं येते सांग तुम्हाला. आता हा निळा कलर आहे, निळ्या कलरच्या विरोधात कोण आहे, हिरवा, कारण एक सोडून. ओके, एक सोडून. आता बघा हे एवढं कळालं. आता या नारंगीच्या विरोधात कोण येणार, एक सोडून, एक सोडा, आणि हा गुलाबी. मग राहिले कोण दोघं, हे एकमेकाच्या विरोधात येणार, कोण, हे दोघं. ओके, कळालं, समजलं ट्रिक. ओके, मग आता विरोध जो आहे, लालच्या विरोधात जो आहे तो लगत येणार नाही, बरोबर. लालच्या विरोधात जो आहे तो लगत येणार नाही. तर मला परत एक सांगा कसं विरोध शोधायचं. निळ्याच्या समोर एक सोडा, हा विरोध येतो. नारंगीच्या एक सोडा, हा विरोध येतो. आता उरले शिल्लक कोण, हे दोघच उरले, तर हे एकमेकाचे विरोध येतात. तर हा विरोधात येतोय, विरोधात येतोय लाल रंगाच्या विरोधात पिवळा येतो, बरोबर, म्हणून हा लगत येणार नाही. ओके, लगत येणार नाही. ओके, तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके, समजलं सगळ्यांना. चला, आणि आता विरोधात विचारलं, निळ्याच्या विरोधात कोण आहे, हिरवा आहे. नारंगीच्या विरोधात कोण आहे, गुलाबी हो आहे. लालच्या विरोधात कोण आहे, पिवळा आहे. पिवळ्याच्या विरोधात कोण आहे? हा बोल, बोल कोण आहे, कोण आहे, बोला 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 बोला, लवकर बोला, कोण आहे. चला, पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, कोण वाचणार, उत्तर कोण सांगा. श्रुतिका आवाज रे, श्रुतिका. गटात न जोडणारे पद कोणते. गटात न जुळणारे पद सांग. सर डी. सर वन. डी कस काय रे, एक आणि डी, बर. हा सांगा रे. ऑप्शन नंबर 2. सर व्हेरी गुड, ऑप्शन नंबर 1. गलत. श्रुतिका काय उत्तर, मनसी काय, जय काय, ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. मनसी काय, सर पुस्तक. हा चल, पुस्तक म्हणणारे दोघं मिळाले. ओके, मनस्वी काहीच म्हणा, सर काहीच नाही म्हणते मनस्वी. ओके, काहीच नाही, चल मनस्वी काहीच नाही, हे काहीच नाही, ऑप्शन फिप्शन काय नाही सर, दुसरंच काहीतरी आहे, बरोबर मनस्वी. काय लावलं सर तुम्ही माझी माग सकाळी सकाळी, बरोबर का मनस्वी. सांगत नाही, बोलत नाही, काय का रागवली का माझ्या. चल, हे जे पुस्तक आहे, पुस्तक तुमचं उत्तर आहे. बघा, गटात न जुळणारे मी तुम्हाला सांगतो. हा कागदावरील चित्र काय, 2D आहे. ओके, त्याला द्विमितीय आपण म्हणतो, बरोबर. कागद म्हणजे पण द्विमितीय आहे. ओके, 2D म्हणतो. आणि जमिनीवर आपण सावली पडते, आपली सावली तुम्हाला द्विमितीय दिसणार आहे, ती पण सावली तुम्हाला फक्त आणि फक्त चित्र दिसतं द्विमितीय. आपली सावली बघा, आता जसं आपण उभं दिसते तसं दिसते का, उभं नाहीये, तुमची सावली फक्त द्विमितीय दिसतं. आणि हा पुस्तक जे आहे ते त्रिमितीय आहे. ओके, पुस्तक आहे ते काय, तुमची त्रिमितीय. ओके, हे तिन्ही आकृती आहेत, हे तिन्ही आहेत, ऑप्शन आहे ते तुमचे द्विमितीय आहेत, आणि हा जो आहे पुस्तक आहे त्रिमितीय आहे. ओके, सगळ्यांना समजलं, मनस्वी समजलं का. सर काय करायचंय समजून जाऊ द्या ना, बरोबर.